नमस्कार मंडळी. आज होता वरवणच्या बाजारात. वरवणच्या बाजारात पोचलो ना आम्ही नेहमी बसतो त्या जागेवरती. इतका चिखल झाला होता, बाकीच्या ठिकाणी कमी चिखल झाला होता. तर जरासं आम्ही अलीकडे सरकून बसलो. मागच्या व्हिडिओमध्ये एका दादाची कमेंट होती, मी म्हटलं लय चिखल झाला अशी पोस्ट टाकली होती. ते दादा म्हटले कुठेही चिखल. तर बघा आता मी दाखवते तुम्हाला कसा चिखल आहे ते. आज बाजार थोडासा कमीच भरला होता, कारण की बऱ्याच व्यापाऱ्यांच्या जागेवरती आमच्यासारखा चिखल झाला होता. मग सकाळची लोक माल भरायला आलेले असते आणि चिखल बघून माघारी गेले असते, म्हणले असते राहू दे आजच्या दिवस जरा आरामच करू, चिखलात बसण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा आज आरामच करूया. दुकान वगैरे लावलं कारभाऱ्यांनी. चहावाला आला, जर नेहमीचा चहावाला आहे आमचा चहा देऊन जातो. तुम्हाला सांगू का, आता काही लोक मला म्हणतात पूनमताई चहा आरोग्यासाठी चांगला नाही. जर त्यांचा आम्ही चहा प्यायला नाही तर त्यांचा पण धंदा होणार नाही. अशा गोष्टी असतात. धंदा करणाऱ्याला सगळ्यांना एकामेकी अवलंबून राहतो. हे चहावाला बाजारात चहा वाटतो, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य एकच चहा आम्ही दोघात घेत असतो. तर तुम्ही पण या चहा घ्यायला. आणि आमच्या कारभाऱ्यांनी बाजारातनं कसली मस्तपैकी अशी कोथिंबीर आणलेली आहे बरं का, आणि चुक्याची भाजी, मेथीची एक गड्डी. कारण आम्ही जिथं मेथी काढायला जाणार होतो त्या मेथीमध्ये लय पाणी झालं होतं, म्हणून कारभाऱ्यांना लय मेथीची भाजी आवडती, म्हणून कारभारी बाजारातच घेऊन आले. पुदिन्याची गड्डी, एक चुक्याची गड्डी. आमच्या कारभाऱ्यांना खायचा होता दालचा, तर त्यांनी सगळी तयारी केलेली होती. पण आता बघू काय होतंय. आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे नॉनव्हेज खात नाही आम्ही. तर बघूया शुक्रवार शनिवारी वगैरे. तर कशाचं शुक्रवार शनिवारी मरणाचं काम. आणि या पुढं बसलेल्या मावशी, त्या मावशीला म्हणलं मावशीबाई जरा जर सरकून बसा, कारण मधून वाट आहे, गिरायक यायला जायला जागा राहू द्या. पण मावशीबाई पण लय रगील. मावशीबाई काय ऐकली नाही. म्हणलं जाऊ द्या, तुमच्या कुठं डोक्यात डोकं लावायचं आणि वाढत बसायचं. आल्या आल्या 2 रुपये कमवायचं, धंदा पाणी करायचा. तर तक तक करण्यात काही मजा नाही. तर कारभारी मी मटकी देत होती, थोडंसं गिरायक शांतच होतं. गिरायक पण वाट बघत असतं पाऊस कधी येईन आणि मग आम्ही बाजारात येईन, मग आम्हाला स्वस्त माल मिळेल. गिरायकाची पण लई थिअरी असते बरं का. तर त्या दादांच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल. चला मंडळी, थोडंसं तुम्हाला बाजारची गंमत जम्मत दाखवते. कोणी कोणी काय काय माल विकायला आणलाय. गवार आहे पण पावसामुळं काळी पडली. ही गवार खायला खूप छान होते, करताना अजिबात त्याच्यात पाणी नाही. आणि ही पुणेरी गवार आहे. हे आज अंकुरचं वांग आहे. आणि टोमॅटोला बघा काय झालंय पावसामुळं, म्हणजे असं डॅमेज झालंय. आता चांगलं टोमॅटो बघायचं, म्हणजे पाऊस झाला की टोमॅटोला म्हणजे लगेच खराब होत आहे ना. आपण उपाळलं काय झालं खराब, उपाळलं. आता लय मालच राहिला नाही शेतात नाही, त्याच्यामुळं बाजारात लय भरलेला नाही दिसणार तुम्हाला, कमीच बाजार भरलेला आहे. इकडे तर चिखल चिखल झालाय सगळ्या बाजारामध्ये. तुम्हाला आता दाखवते किती आहे कोबीचा गोळा. कोबीचा गोळा कितीला? 20 रुपये.